चलो व्लॉग सुरू करायचा आहे ना. हे काय करते? अरे ते सगळं तूप काढून घेते रे. काल सामान लावलं ना तुपाचं. हे भांड सगळं घासायला ठेवलेलं. आता जरा त्याच्यात काढून घेते सगळं. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे. इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली आहे. जरा एक एक कामं करून घेते. कालच तुम्ही मी डीमार्टचं सामान लावलं बघितलं असेल. सो माझं हे सगळं तूप काढायचं राहिलं होतं. काल हे तुपाचं भांड छान घासून वगैरे ठेवलंय. आज जरा आता हे सगळं तूप यात भरून घेते. हे धुतलेस का? थोडे सकाळी धुवून ठेवले. आता सगळे लावायचे. जरा ऍडजस्ट करते वरती. अच्छा, गुड इव्हिनिंग. काय करतोय तू? स्कूटर खेळतो. अच्छा, स्कूटर आहे का? आज ट्रेन नाही आहे ना ती? आज ती ट्रेन नाहीये. थोडा वेळ ते होती. हे काय आहे ग? काल तो कुकर आणला ना, त्याचं पुढचं हँडल आहे. आता जरा थोड्या वेळाने लावते. ओके. तूप काढून झालंय. बाकी पुढची कामं सुरू आहेत. राऊचं एकीकडे खेळणं सुरू आहे. भांडी पटापट लावून घेते. काल ज्या ज्या आम्ही वाट्या घेऊन आलेलो, त्याच्यानंतर काचेचे ग्लास ते आज मी स्वच्छ धुवून ठेवले, कारण नवीन आहे. आता जरा ऍडजस्ट करते. ते इथेच ठेवणार आहेस ना? हो, इथेच ठेवेल. जरा काय करेन आता, हे जे मोठे आणलेत ना नवीन, ते मागे ठेवते. यातलाच एक सेट फुटला ना बरोबर. हो, मग इथे राहतील ना आपले नवीन? राहतील ना, तसेच ऍडजस्ट करते आता मी. ते एक ग्लास फुटला. मी एक सेट म्हटलं. एक सेट एक ग्लास फुटला ना बरोबर. या काल डीमार्ट मधनं घेतलेल्या वाट्या, त्या सुद्धा आज धुवून ठेवल्यात सकाळी. आता या ट्रॉली मध्ये ठेवून देते. राहू, एसीचं पाणी बघ किती झालं याच्यात. खूप वेळ एसी होता ना म्हणून. खूप वेळ लावलास तू एसी? हो. मला केळी वेफर्स दे. तुला माहिती नव्हतं का मी शूट करणार आहे तुला? हो, माहिती होतं मला. माहिती होतं. हळू सगळ्या ट्रॉली उघड्या ठेवल्यात मी. लागेल पटकन. नीट बसून खा तिथे. हे असं उघडं का ठेवलंय? लागेल बघ. धारदार माझ्या भांडी पटकन लावून घेते आणि मग बंद करते. तुलाच लागेल इथे. अरे यार, राहू पटकन आला मध्ये. पुष्कर तुला हवे वेफर्स? मला नको. आई हे घे. अब्बा तुम्हाला हवंय का? त्यापेक्षा दुसरीकडे वापरलं असतं ना. वर्षाला त्यांनी विचारलंय ना. हो. तर आमच्या किचन मध्ये हा जो ब्लू लाईट आहे, मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई हा कसला लाईट आहे. तर हे वायफायचं बूस्टर आहे. आमचं जे मेन वायफाय आहे ते आहे हॉलमध्ये. सो ती रेंज कधी कधी काय होतं, बेडरूम मध्ये येत नाही. म्हणून मग हे बूस्टर लावून घेतलंय की हे बूस्टर मग ती रेंज आम्हाला बेडरूम मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतो. सो हे वायफायचं बूस्टर आहे. बघ, हे असं इथे जाताना लागेल ते पटकन. हो, बंद करून मग कर ना. झाली भांडी पण लावून झाली. चाललंय सगळं माहिती आहे. हो. जरा असं वाटलेलं मला पुढे येते. कुठे चाललाय राहू? मी चाललोय आजी आपण सोबत बाहेर फिरायला चालला. आजी आणि राहू मॅचिंग झालेत आज. हे पण सेम आहे. कुठे जाणार तुम्ही? स्टेशन आणि औषधं घ्यायची आहेत. आजीला सर्दी झाली ना. अगं बाई, मग डॉक्टरांकडे नेणार का आजीला तू? मी नाही, अब्बा स्कूटर चालवतात फक्त. बाय. नीट जा. पूजा करा. पूजा म्हणजे बाप्पाचे. आता लावणार. आता तू गेल्यानंतर मी मस्त फ्रेश होते. शुभम करोती. येस येस. आणि स्वामींचं नाव घेणार. येस. मी घालते. थांब तुला. आई ग, येताना दूध, बटाटे आणि कोथिंबीर घेऊन येशील. हा, गेले ना हे? हो, गेले. राहू गेलाय. पटापट पुढची कामं आवरून घेते. थोडीशी भांडी घासते. मला काय म्हणतो माहितीये का? काय? आई तू पूजा करून घे. मला पहिले कळे ना पूजा कसली करायची आहे. अगं शुभम करोती. म्हटलं बरोबर मी करते. हे कुकरचं वॉरंटी कार्ड इथे ठेवलंय. जाईल कुठेतरी. नाही, तिथेच ठेव. नंतर मिळणार झाली ना की आपण एक छान बॉक्स केलाय ना, त्याच्यात सगळ्याची वॉरंटी कार्ड ठेवली आहे. आता हे एसी वगैरेचं पण त्याच्यातच ठेवलंय. त्याच्यात ठेवून देते. इथे ठेव साईडला. कुकरवरनं मला आठवलं की आरती ताईंनी मला एक कमेंट केली आहे की अंकिता कुकर कितीला मिळाला तुला? मला सुद्धा नवीन घ्यायचा आहे. सो अप्रॉक्सिमेटली 1400 रुपयाला आम्हाला हा कुकर मिळाला. भांडी घासून जरी बरं झालं मला वॉरंटी कार्डची आठवण केली. का ग?
अरे सकाळी आज तो कुकर ओपन केला ना, हा. ती तशीच बाहेर ठेवलेली. जागच्या जागी ठेवून देते ना, काही अच्छा. झालं तर मग परत आपल्यालाच लागणार ती. ही बघ सगळ्याची ह्याच्यात ठेवतो आपण. अच्छा. आता एसीचं ठेवलंय, ती किटल आहे ना आपली त्याचं आहे. बरीच आहेत सगळी, टीव्ही पासून वगैरे सगळे आहे. चल, आता पटकन मी फ्रेश होते आणि देवासमोर दिवा लावून घेते. मस्त फ्रेश झाले, पटकन आता देवासमोर दिवा लावून घेते. दिव्या दिव्या रे दिवट काय कामे होणार. कापूर सुद्धा लावते थोडासा, मस्त प्रसन्न वाटतं. ते मशीन दिसलं नाही, तू काढून ठेवलंस का? अच्छा हे बघ. इथे. ते त्याच आपल्या खणात ठेवते ना. राहू पटकन खेळायला घेतो. पुष्कर, हा तू काय जेवणार आहेस? आम्ही बटाट्याचा किस करतो. राहूला वरण भात लावते. आईला मी बटाटे आणायला सांगितलेत, कारण काल फ्रँकीसाठी सगळे वापरले गेले ना. मला जास्त काही नको आहे आता. थोडासा तर खाशील ना? थोडस काय. हा, मग ते येईपर्यंत कसं बाकीची तयारी करून ठेवू. झालं का? हो झालं. मस्त गार पाण्यात केलं. सगळी कामं छान आवरली आहेत माझी सुद्धा. आणि डिनरला तुम्ही ऐकलंच असेल, आज बटाट्याचा किस करणार आहे. सो आई बटाटे घेऊन आल्यानंतर त्याच्या तयारीला लागेल. तोपर्यंत मस्त जरा मी आणि पुष्कर कोकम सरबत पितो. हा घेऊ. हा घे, कुठलंही घे. ओपनिंग करतेस का? नाही, आज केलं सकाळी मी खिचडी केलेली हो काय? हा. अच्छा. राहूसाठी वरण लावते रे, थोडस तयारी करून ठेवते. म्हणजे आई बटाटे घेऊन आली ना की फक्त बटाटे किसले ना की झालं. जरा मिरच्या वगैरे पण चिरून. छोट्याला हा उपयोगी पडतो. ते कुकर खूप मोठे होतात ना, नाहीतर एक सिंगल काहीतरी डाळ वगैरे लावायची असेल तर वगैरे वगैरे. किती वेळा असं बोला. म्हणतेस वगैरे वगैरे? अरे माझी बोलायची टोन जरा तशीच आहे, म्हणून माझ्या तोंडात नाही येत. हळूहळू जाईल. जाईल जाईल. आता इथे मिरची वगैरे वगैरे घेतले. आपण सॉलिड आहे कुकर. मस्त आहे ना. अरे असं एक छोटी साईज आपल्याकडे नव्हती, म्हणून काल आम्ही मुद्दामून घेऊन आलो. एकदमच नाही तर काय ना, 3 लिटरचा तो एक होता आणि एक एकदमच मोठा 8 लिटरचा. एक मीडियम साईज जरा पाहिजे होती आम्हाला. भांडी. अरे ही कुठली येतात आता? अच्छा, कोकम कोकम सरबत आणि मिरची चिरली ना, हा. त्याची जरा पटापट त्या वेळेला घासली की मग नंतर नाही ना रे बर्डन. केवढूस आवाज आहे बघ. अशी काय वाजते? तशीच आहे, एकदम छोटूशी. ना काय का आता नाही लावायचं? काय कुठे लावते जरा. कुठे लावायचे असते? हे बघ इथे असं हँडल हवं असेल ना, ती लावून घे ना. आता लावते जरा. आला काय काय बघितलं? बघितल्या माहितीये किती बघितल्या. ही कुठली अशी? 1 नंबर. अरे बापरे, अशी होती? हा, सांग ना किती होत्या. किती बघितल्या ते तर सांग मला. मी दाखवतो पहिलं तुला. अशी उलटी जात होती. सीएसटी होते ना ती. ओ, आईने सगळं साहित्य आणलंय ना. घेऊन आलात तुम्ही येताना? हो, काय काय आणलं माहितीये तुला? दाखवतो तुला. मला माहितीये. नाही, बरं दाखव काय काय घेऊन आलात. राहू दे, काढू नको, मला माहितीये दूध आहे ना. बटाट्याचा किस करते. सो सगळी तयारी मी आता इथे करून ठेवली आहे. कढई छान गरम झाली आहे, तूप घेते यात. बटाटे इथे मी पाण्यात किसून ठेवले. कोथिंबीर चिरून घेते, बारीक मिरच्या घेतल्या, दाण्याचं कूट, जिरं आणि मीठ. तूप गरम होतंय तोपर्यंत पाण्यात हा जो किसलेला बटाटा मी ठेवलेला त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेते. तूप छान गरम झालंय. आता मिरच्या ह्यात मी ॲड केलंय, भरपूर जिरं, किसलेले बटाटे. जरा छान एकदा तुपावर सगळं परतून घेते. चवीनुसार मीठ हे आता ॲड करते. आता भरपूर डाळ्याचं कूट आता मी याच्यात घालते. डब्यातलं संपलं होतं ना, नवीन केलं असेल. हो थोडंसं रे. अरे बरं झालं आईच्या लक्षात आलं. आई म्हणते मी दाणे म्हणून मुद्दामून घेऊन आले. भरपूर कोथिंबीर. आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे मी आणि मग मस्त किस हा मी वाफ आणायला ठेवणार आहे. कमी पडलं का मग? थोडंसं टेस्ट करून बघितलं ना.
काय खेळतोय फ्लुगो? हा ती मिशन कम्प्लीट कर मग पटकन. कम्प्लीटच करणार मी पहिले. हो झाला, ऑलमोस्ट डन आहे. हे कशासाठी? पप्पा सकाळी मेथी खातात ना, ते आता रात्री भिजत घालायची ती गरम पाण्यात. मस्त असा डिनरचा सिंपल बेत तयार झालाय. पटकन आता मी इथे वाढते. घेऊ? हो इथे ठेव ट्रेमध्ये, मी सगळ्यांना आणते. गरम आहे ना, कारण राहू पण चक्क म्हणाला मी हेच जेवणार आहे. बटाट्याचा केस खाणार आहे. हो थोडासा देते त्याला पण. मस्त डिनर एन्जॉय करूया आता. चला